मी वैष्णवी बोलते. तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल. हो, मी तीच वैष्णवी आहे जिने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली. पण मी खरंच आत्महत्या केली का? की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं? आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. मी आणि शशांक एका कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर आमचं प्रेमामध्ये झालं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे व राष्ट्रवादी पक्षाचे माणूस, त्यामुळे रुबाबदार. पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते. माझे वडील अनिल साहेबराव कसपटे. आम्हीही तसे श्रीमंतच आहोत, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमीच आहोत. माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी ह्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचे स्पष्टपणे म्हणणे होते की आपण नेहमी आपल्यासारखंच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. त्यामुळे तू त्या मुलांसोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाहीस असे मला वाटते. परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीच झाले होते. मला शशांकशिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं. माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली. तेव्हा तर मी अगदी पळून जाण्यास आणि लग्न करण्यास विचार केला. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराची अब्रू जाऊ नये म्हणून त्यांनी माझे शशांकसोबत लग्न लावून देण्याचे ठरवले. 24 एप्रिल 2021ला आमचे लग्न झाले. त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती, ती ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल. 51 तोळे सोने, फर्निचरसारखी महागडी गाडी, चांदीची भांडी आणि सोबत सुसुगावमधील सनी वर्ल्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं. माझ्या आनंदासाठी माझे आईवडील सारं काही आहे करत होते. पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासऱ्यांनी भांडण काढलं. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांची माफी मागितली, तेही कारण नसताना. पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं. दिवसामागून दिवस जात होते. आमच्या लग्नालाही 6 महिने झाले होते. त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौरी आण असे मला सांगितले. सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई काय म्हणाली? आई म्हणाली, आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात, मग चांदीच्या कशाला? पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या. खरं तर लग्नात देखील सासऱ्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत, या समाजात आमची प्रतिष्ठा आहे, मोठमोठी लोक लग्नाला येतील, त्यामुळे लग्न चांगलंच झालं पाहिजे, हुंडा जास्त मिळायला पाहिजे, लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळायला पाहिजे, मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील, म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं. कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं. परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं. आता तर ते माझ्या सासऱ्यांच्या लोकांच्या सगळ्या अटी एकोमाग एक मान्य करत होते. परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता. या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी नणंद करिश्मा. ती तर नणंद या नावाला जणू काळिमाच आहे. तिला तिच्या वहिनीचं चांगलं राहिलेलं पटतच नव्हतं. ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायचं काम करत असे. जर माझ्यासोबत माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे. ती लगेच भांडायला सुरुवात करत असे. पण ती देखील एक मुलगी आहे हे मात्र ती कदाचित विसरत होती. एक स्त्री स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे. करिश्मा माझी नणंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे. ती जुन्या लोकांची म्हण आहे ना, ज्या घरात नंदेचा वास तेथे घराचा नाश. अशी नणंद कधीच कोणाला भेटू नये अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करेल. आता शशांकच्या तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या. तो कधी लाख रुपयात तर कधी 2 लाख रुपयात तर 2 लाख रुपये असा सतत माझ्या मागे लागत असे. तर कधी ब्रँडेड 1.5 लाखाचं घड्याळ नवऱ्यासाठी, कधी महागडा गॉगल, तर कधी 2 लाखाचा फोन. त्याच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या. पण माझ्यासाठी आई वडील त्या सर्व पूर्ण करत होते. सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती. मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते.
ते लोक मला त्रास देतात असं मी म्हणू लागले होते. माझ्या मामाला मी एकदा सांगितलं, मामा, शशांकसोबतचा हा माझा निर्णय चुकीचा होता. पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं. एकतर मी प्रेमविवाह केला होता, त्यात सासरची मंडळी मला असा त्रास देत होती, काय करावं हे कळत नव्हतं. त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष झाले. मला दिवस गेले. मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली, परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीचं ऐकून संशय घेतला. हे मुलं माझं नाही असं मला म्हणू लागला. आता मात्र मला काय करावं ते समजेना. आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो, तोच नवरा आपल्या चारित्र्यावरती संशय घेत असेल. या गोष्टीचा मला खूप धक्का बसला. गरोदरपणामध्ये माझी नणंद आणि माझी सासू माझ्या तोंडावर थुंकत असत. खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले, तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही, असे माझे आईवडिलांना सांगितले गेले. मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आले आणि माझ्या वडिलांना मी म्हणू लागले, माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं. मी पण आता परत जाणार नाही. परंतु मी गरोदर होती. माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता. आपण त्याच्या मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकामध्ये आपली इज्जत काय राहील? आपली सगळी अब्रू धुळीत लागेल. भाऊ-भावकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल. आपल्या मुलीचं पुढे कसं होईल? म्हणून वडिलांनी मला समजावलं, आता तू गरोदर आहेस बाळा. बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील. असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस. शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले. माझ्या सासू, नणंद आणि नवऱ्यांचे पाय पकडले. माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या, तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितलेले. त्याची माफी मागितली. परंतु धूमधडाक्यात डोहाळे जेवण झालं. त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. 9 महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण चांगलं होतं. सासू लाड करायला लागली. लगेच सासूचे कान माझी नणंद भरू लागली. इतके लाड करून तिला डोक्यावर बसू नका असे म्हणायला लागली. मी सगळ्यांचा त्रास सहन करत होती. माझ्या घरात 3 मोलकरीण होत्या, तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे. एक खूप महत्त्वाची गोष्ट येथे नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे 1 वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं, पण तरीही माझ्या नवऱ्यानं मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं. माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे. शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवले होते आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोलले नव्हती. आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास का असेल हे समजू लागले होते. माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला होता. ती आता पोलिसांना सांगते आहे, तिला देखील माझ्या सासऱ्यांनी असेच त्रास दिले होते. एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्यांनी आणि नवऱ्यांनी मारहाण देखील केली होती. तिनं ह्या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. आपसात मिटवून घ्या असे सांगून परत पाठवण्यात आले. म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले. या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दामदाटी करत असे, शिवाय मारहाण देखील करत असे. तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे. माझे वडीलसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागल ते मला देत असत. त्यांची फक्त एकच इच्छा होती, आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना पाहायचा. हळूहळू माझं बाळ 6 महिन्याचं झालं, पण माझ्या हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता. बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते. आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल, ही एक आशा मनाशी बाळगून होते. बाळाकडे पाहून मी जगत होते, परंतु माझी नणंद सासू मला खूप त्रास देत होते. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांकनं देखील देत होता. चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता. मी या सगळ्या गोष्टीला कंटाळून शेवटी वडिलांना सांगितले होते, मला आता तेथे राहायचं नाही. त्यांनाही माझी होणारे हाल दिसत होते. त्यामुळे त्यांनी देखील आपण या काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले होते. पण त्याच वेळी शशांकने माझ्या वडिलांना 2 कोटी रुपये द्या, मला फ्लॅट घ्यायचा आहे असे सांगितले होते. तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले होते.
शशांक तिथून रागातच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला. मला रोज मारू लागला. मला रडू येत होते. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप मोठी चूक केली हे सांगत होते. जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवर ती लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हाल असे झाले नसते असे मला आत्तासारखे वाटू लागले होते. म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं. माझ्या चुलत भावाचे लग्न होते तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्धा तोळ्याची अंगठी दिली होती. तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता. मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांना कळवण्यात आले. माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते. माझी आईवडील नातेवाईक तसेच दवाखान्यात आले पण मी मात्र तेथे निपचितपणे पडलेली होते. माझ्या आईवडिलांनी डॉक्टराकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितले ते ऐकून ते कोसळलेच. कारण माझा श्वास थांबला होता तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशाण दिसले. जखमा दिसल्या, डोक्याला मारलेले दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केल्याचा आरोप माझ्या वडिलांनी लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला. पण जे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेला फासा न झाला होता. माझ्या मृतदेहावरती धारादार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या. हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी नणंद, सासू, नवरा यांना अटक केली. परंतु माझे सासरे फरार झाले होते. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली आहे. या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर मी देवाकडे गेली. परंतु माझं 9 महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबांना तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिले. परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करू दिला. तिला समजावले, नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला. त्यांनी जे मागितले ते आम्ही त्यांना वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं. परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा, त्याचा सांभाळ आम्ही करू असे रडून रडून माझे वडील म्हणत आहेत.